लोकशाहीर साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंतीनिमित्त सारसबाग येथील लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे स्मारक परिसरात त्यांच्या गाजलेल्या फकीरा या अजरामर कादंबरीच्या शिल्पाच्या उभारणीसाठी भव्य भूमिपूजन सोहळा उत्साहात आणि भक्तिपूर्ण वातावरणात पार पडला। या ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, साहित्यप्रेमी, कामगार प्रतिनिधी तसेच अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांवर प्रेम करणारे असंख्य नागरिक उपस्थित होते। निमित्त दीपक कसबे यांच्या पाठपुराव्याने आज हे शिल्प या ठिकाणी उभं राहते। काय सांगाल आजच्या प्रसंगी आपण? दीपक भाऊ कसबे हा हाडाचा कार्यकर्ता आहे। समाजाचे सर्व समस्या त्याला माहिती आहे आणि ह्या ऐतिहासिक चौकामध्ये, सारसबागच्या ऐतिहासिक चौकामध्ये अण्णाभाऊंचं शिल्प ह्या चौकाची शान वाढवेल। ह्या चौकामध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला अण्णाभाऊंची प्रेरणा मिळेल आणि अण्णाभाऊंच्या पुतळ्यासमोर त्यांचं शिल्प, त्यांनी केलेल्या कामाचा सर्व इतिहास, त्यांनी केलेलं योगदान हे जनसामान्य पुढे येणार आहे। त्याच्यामुळे हे काम अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचं काम आमच्या सहकारी मित्र कसबेंनी केलं। त्यांना मी मनापासून खूप खूप शुभेच्छा। अशा कार्यकर्त्याची समाजाला गरज आहे, जे निस्वार्थीपणे आणि समाजाचं हित पाहून या ठिकाणी काम करतात। त्यांना माझ्या मनापासून शुभेच्छा। आज तळागाळातल्या समाजापर्यंत आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जे कथा आणि कादंबरी आहेत ते पोहोचणं गरजेचं आहे। त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे। आपल्याला ह्या ठिकाणी मला सांगायला आनंद होतो, ज्या वेळेला मी पहिल्यांदा पर्वती मतदारसंघात आमदार निवडून गेलो त्यावेळेला अण्णाभाऊ साठ्यांचं अप्रकाशित साहित्य हे शासनाच्या वतीने आम्ही त्यांचे 3 खंड प्रकाशित केले। म्हणजे त्या ठिकाणी शासनाची सर्व यंत्रणा आम्ही लावून अण्णाभाऊंचं जे साहित्य होतं, जे अप्रकाशित होतं, त्यांच्या कथा, कादंबऱ्या, छक्कड वगैरे त्यांनी केलेली कामाची महती ही समाजापुढे आली नव्हती। ही संपूर्ण बारकाईने मायक्रो प्लॅनिंगने अभ्यास करून आम्ही 3 खंड तयार केले शासनाच्या वतीने आणि ते समाजापुढे ठेवले। ह्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। आजच्या जयंतीच्या निमित्त आपण आज काय समाज बांधवांना सांगाल? समाज बांधवाला मी एवढं सांगेन की सध्याला या ठिकाणी संविधान आणि लोकशाही धोक्यात आहे। आपल्याला ती वाचवायची असेल तर खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचा, महात्मा फुल्यांचा, छत्रपती शिवरायांचा आणि आदरणीय अण्णाभाऊ साठ्यांचा, लवजी वसंत साहेब विचार या ठिकाणी फार महत्वाचा आहे। ज्या अण्णाभाऊंनी अत्यंत हालाकीचं जीवन जगत असताना समाजाची कास सोडली नाही, समाजाची जाणीव, समाजाची आस्था त्यांनी मनामध्ये ठेवून अत्यंत अल्प शिक्षण घेतलेला व्यक्ती या देशामध्ये इतकं प्रतिभावान साहित्य निर्माण करू शकतो हे जगातलं फार मोठं आश्चर्य आहे। आणि म्हणून उपेक्षित वर्गाचं, महिलांचं, शेतकऱ्यांचं, कामगारांचं जे दुःख आहे ते त्यांनी आपल्या साहित्यातनं, बाणेदार लेखणीतनं समाजापुढे ठेवलंय। ह्याचा आम्हाला अभिमान आहे। तर आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं इतकं मोठं साहित्य आज जगाच्या पलीकडे आज रशियामध्ये सुद्धा प्रकाशित होत आहे, पण भारतासारख्या देशामध्ये अजूनही अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळणं आज खेदाची गोष्ट या ठिकाणी दिसते आपल्याला। आता हा जो प्रश्न आहे हा फार महत्वाचा आहे। आमच्या समाजाचे अनेक नेते अनेक वर्षापासून ही मागणी करतात, अण्णाभाऊंना भारतरत्न मिळाला पाहिजे, कारण की ते भारतरत्नाच्या लायकीचे आहे। त्यांनी तसं काम केलेलं आहे आणि त्यांचा समाज आज मोठ्या आशेने पाहतोय। आणि म्हणून आमची पण या ठिकाणी विनंती, सरकार कोणाचं जरी असू द्या, परंतु अण्णाभाऊंना भारतरत्न मिळालं पाहिजे, कारण की अण्णाभाऊंना भारतरत्न देण्यासाठी या ठिकाणी आमच्या अनेक संघटना, अनेक पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी प्रयत्न करतात आणि मला आशा आहे की ह्या वेळेला त्यांना नक्कीच भारतरत्न मिळेल। लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आज मातंग समाजाच्या इतिहासामध्ये एक ऐतिहासिक क्षण या ठिकाणी घडलेला आहे। देशाचे गृहमंत्री माननीय अमित शहा साहेब, राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, आमच्या दुसऱ्या उपमुख्यमंत्री आदरणीय पवारताई, आणि यांनी आज अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यासाठी ते या ठिकाणी उपस्थित आल्यात। मी मातंग समाजाच्या वतीने माननीय अमितभाई शहा, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांना मनापासून धन्यवाद देतो, कारण मातंग समाजाच्या दृष्टीने अण्णाभाऊ हे अस्मितेचा विषय आहे। आज दीपक आमचा कसबे आणि सभागृह नेते आणि स्टँडिंग कमिटी चेअरमन आमचे श्रीनाथजी भीमाले यांनी या ठिकाणी फकीरा कादंबरीची प्रतिकृती करण्यासाठी 50 लाख रुपयाचं बजेट दिलेलं आहे।
1-2 दिवसात आमची वर्क ऑर्डर येईल आणि मोठा भूमिपूजनाचा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी करणार आहोत। आणि आज आपल्या माध्यमातून सर्व पुणेकर जनतेला, महाराष्ट्रातील जनतेला जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय लवजी, जय अण्णा। भूमिपूजन जे आज आपण केलेलं तर काय सांगाल आजच्या प्रसंगी आपण? आज या ठिकाणी सुवर्ण क्षण आहे। लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची 106वी जयंती आणि त्या जयंतीच्या निमित्त आम्ही समाजाच्या वतीने या ठिकाणी हे भूमिपूजन केलेलं आहे आणि या भूमिपूजनासाठी विविध मान्यवर येऊन गेलेले आहेत। महापौरताईने सकाळी या ठिकाणी पाहणी केली, त्याचबरोबर ती दिलीप भाऊ कांबळे असतील, आमचे रमेशदादा बागवे असतील, सर्व मान्यवर या ठिकाणी येऊन गेले आणि भूमिपूजन या ठिकाणी आम्ही समाजाच्या वतीने चांगल्या प्रकारे केलं। या ठिकाणी पुणे महानगरपालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष भीमाले साहेबांनी या ठिकाणी त्यांच्या निधीतून या ठिकाणी त्यांच्या बजेटच्या माध्यमातून या ठिकाणी फकीरा कादंबरी उभी राहणार आहे। महापालिकेचा कार्यक्रम येत्या काही दिवसामध्ये या ठिकाणी महापालिकेतर्फे या ठिकाणी कार्यक्रम होणार आहे। स्थानिक काही इथल्या काही गोष्टीमुळं या ठिकाणी महानगरपालिकेने थोडीफार त्याच्यामध्ये थोडी का होईना थोडीशी दिरंगाई वर्क ऑर्डरला झालेली आहे, पण वर्क ऑर्डर लवकरात लवकर 2 ते 3 दिवसात येईल आणि या ठिकाणी महानगरपालिकेचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात येईल। समाजाच्या वतीनं आज आम्ही या ठिकाणी भूमिपूजन करून आमच्या मनाला या ठिकाणी मातंग समाजाच्या सर्व बंधू भगिनींना आम्हाला या ठिकाणी आनंद वाटतोय की या ठिकाणी फकीरा ज्याने इंग्रजाच्या विरुद्ध लढा देऊन एक न्याय कसा मिळवायचा असतो याचा या ठिकाणी आपल्याला एक संदेश दिलेला आहे आणि ती कादंबरी जगविख्यात अण्णाभाऊंची कादंबरी या ठिकाणी आपण शिल्प या ठिकाणी उभा करतोय। ती संकल्पना माझ्या माध्यमातून असेल आणि मार्गदर्शन याचा प्रमुख असेल स्थायी समिती भीमाले साहेब आणि स्थानिक नगरसेवकांचं या ठिकाणी सहकार्य असेल आणि महापौर ताई या ठिकाणी काही दिवसात वर्क ऑर्डर निघाल्यानंतर महापालिकेतर्फेचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करतील। आज या ठिकाणी भूमिपूजन होत असताना ज्यावेळेस उद्घाटन असेल त्यावेळेस फकीरा कादंबरी प्रत्येक कार्यकर्त्यांपर्यंत तळागाळात पोहोचण्यासाठी आपला काय प्रयत्न असेल? फकीरा कादंबरी तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी मी याच्या आधी म्हटलं होतो की ज्या ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचे पुतळे त्यासमोर अण्णाभाऊंच्या डोळ्यासमोर अण्णाभाऊंची फकीरा ही कादंबरी असावी असं मी या ठिकाणी पुणे शहर जिल्हा मातंग समाजाचा माजी सचिव म्हणून सर्वांना संदेश देतो। कारण त्यातून आपल्याला एकच शिकायला मिळेल त्या कादंबरीतून की अन्यायाच्या विरुद्ध बंड कसा करायचा असतो ते आपल्याला फकीरांनी इंग्रजांच्या विरुद्ध लढून त्या कादंबरीच्या माध्यमातून आपल्या सर्वांना ते सर्व माहीतच आहे आणि तो लढा या ठिकाणी आताच्या युवकांनी घ्यावा आणि त्याची एक शिकवण घ्यावी। म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्यासमोरची आपण फकीरा कादंबरीचं या ठिकाणी शिल्प उभारले त्याचं मागची संकल्पना काय असणार आहे? उद्देश काय आहे? याचा उद्देश हाच आहे की अण्णाभाऊ साठेंच्या डोळ्यासमोर अण्णाभाऊंनी जी लिहिलेली त्यांची फकीरा कादंबरी त्यांच्या डोळ्यासमोर राहावी हाच उद्देश असला।